नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, जे काही ई पीक पाहणीविषयी आज अपडेट आलेली आहे की हे ई पीक पाहणीसाठी आपल्याला आता 7 दिवसाची मुदतवाढ हे शासनाने दिलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला आता पीक पाहणी करून घ्यायची आहे। राज्यामध्ये असे भरपूर शेतकरी राहिलेले आहेत की त्यांना आतापर्यंत ई पीक पाहणी केलेली नाही। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना आता भरपूर प्रमाणात मोठी अडचण येणार आहे। तुमच्या सातबाऱ्याला अडचण येणार आहे, तुमच्या जे काही अतिवृष्टी विषय राहील, जे काही शासनाची जी स्कीम असेल, भरपूर स्कीमसाठी तुम्हाला अडचणी येणार आहेत। तर मित्रांनो, कोणकोणत्या जे अडचणी आता शेतकऱ्याला निर्माण होणार आहेत जर आपण पीक पाहणी केली नसेल तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्याच्या संदर्भात आहे की शेतकऱ्याला कोणकोणत्या अडचणी येणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर, जर केली असेल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही डबल ई पीक पाहणी करण्याची। तर मित्रांनो, ज्यानं ई पीक पाहणी केली नसेल तर त्याला आता भरपूर मोठं संकट येणार आहे अशा शेतकऱ्यावर। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी पाहू की ज्याने ई पीक पाहणी केली नसेल अशा शेतकऱ्याला कोणकोणती संकटे येणार आहेत आणि आपल्याला किती दिवसाची मुदतवाढ ही शासनानं दिलेली आहे याच्या संदर्भात आपण स्क्रीनवरती जाऊन पाहूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 मधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला 7 दिवसाची मुदतवाढ हे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हे पत्र काढलेले आहे शासनाने। तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल तर आता त्यांना 7 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। अशा या 7 दिवसामध्ये जे काही शेतकरी राहिले असतील अशा आपले जे काही शेतीची ई पीक पाहणी आहे हे करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहूया हे पत्र काय म्हणत आहे ते। राज्यात खरीप हंगाम 2024-25 दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आले आहे। तर दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ही तारीख दिलेली होती ई पीक पाहणी करण्याची। तर मित्रांनो, परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करू शकले नाही। म्हणजे जे काही शेतकरी आहेत या ठिकाणी जे काही मुसळधार पाऊस राज्यामध्ये असल्यामुळे भरपूर शेतकरी ई पीक पाहणी करू शकले नाही। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना आता 7 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। तर आपण ही जे काही पीक पाहणी आहे तर 7 दिवसामध्ये आपल्याला करायची आहे। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करिता 7 दिवसाची दिनांक 23/9/2024 पर्यंत आता शेतकऱ्यांना ही ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही पत्र आहे हे शासनाने काढलेले आहे की आता जे काही शेतकरी आहेत आपल्याला 23/9/2024 पर्यंत ई पीक पाहणी करू शकतील। तर मित्रांनो, जे काही शेतकरी राहिले असतील आता त्यांनी लवकरात लवकर जे काही आपली ई पीक पाहणी आहे हे करणे अनिवार्य आहे। तर मित्रांनो, जर आपण ई पीक पाहणी केली नसेल तर आपल्याला कोणकोणते परिणाम होतील याची सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण पाहूया की जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल तर आपल्याला अशा शेतकऱ्यांना आता नेमके काय काय प्रॉब्लेम येणार आहेत याच्या संदर्भात अपडेट पाहूया। तर मित्रांनो, पाहू शकता ई पीक पाहणी करण्यासाठी शेवटची मुदत वाढ देण्यात आलेली आहे। तर ही मुदतवाढ 23 सप्टेंबरपर्यंत आपल्याला देण्यात आलेली आहे। जर तुम्ही या 23 सप्टेंबरच्या आत केली नसेल ई पीक पाहणी तर तुम्हाला हे परिणाम भोगावे लागणार आहेत। तर मित्रांनो, पाहूया जर आपण ई पीक पाहणी केली नसेल तर आपल्याला नेमके काय काय प्रॉब्लेम आपल्याला येणार आहेत। तर चला तर मग जाऊया समोर। तर या ठिकाणी पाहूया मित्रांनो, ई पीक पाहणी न केलेले तोटे। जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर आपल्याला कोणकोणते तोटे होणार आहेत शेतकऱ्यांना हे याच्यामध्ये दिलेलं आहे। तर मित्रांनो, पहा 1 नंबरचं काय आहे, DBT अनुदान मिळण्यास अडचण येईल। म्हणजे जे काही तुम्ही DBT अनुसार तुमचे जे काही पैसे मिळत आहेत शेतकऱ्यांना याच्यात फार मोठ्या अडचणी येणार आहेत। तर मित्रांनो, 2 नंबरची जे काय 8 म्हणलेले आहेत या ठिकाणी पहा, पीक विमा मिळणार नाही। म्हणजे जे काही तुम्हाला पीक विमा आहे हे बिलकुलही मिळणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी तिसरी जे प्रॉब्लेम आहे ती पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। तर या तिसरी अट काय म्हणते, 7/12 निगडित योजनाचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे तुमचा जे काही 7/12 आहे आणि या निगडित योजनेचा लाभ याच्यावर तुम्ही घेऊ शकणार नाही। म्हणजे जे कोणती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकणार नाही। तर नंबर 4ची जे काही 8 म्हणत आहे बघा, पीक कर्ज प्रकरण करता येणार नाही। म्हणजे तुम्हाला जर पीक कर्ज घ्यायचे असेल कोणी बँकेकडून तर तुम्हाला याचे सुद्धा
फाईल जर तुम्ही भरल्यास तुम्हाला याच्यात बी फार मोठी अडचण येणार आहे. तर नंबर 5वी जे अट काय म्हणते मित्रांनो पहा, चालू वर्षीचा सातबारा मिळण्यास अडचण येईल. मित्रांनो पहा ही फार महत्त्वाची अट आहे. तर तुम्हाला सातबारा हा वारंवार लागत असतो आणि तुम्हाला सातबाऱ्याची फार गरज असते. तर मित्रांनो ई पीक पाहणी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला नाही का सातबारासुद्धा मिळण्यास अडचण येणार आहेत असे याच्यामध्ये सांगत आहे. तर मित्रांनो फटाफट जा आपल्या शेतीमध्ये जे काही आपली ई पीक पाहणी आहे हे करून घ्या 23 तारखेच्या आत. जर तुम्ही 23 तारखेच्या आत जर आपण ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला अशा काही अडचणी निर्माण होणार आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील. चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.